बिग बॉस मराठी सीझन 6 चे मेकर्स केतन माणगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक संतापजनक स्टोरी शेअर केली आहे। या स्टोरीमध्ये त्यांनी म्हटलं आहे, लोकांकडून पाकिट घेऊन रिव्ह्यू करणे, आपल्या व्हिडिओमध्ये बोलावून आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी त्यांची चमचेगिरी करणे, विरुद्ध बोललो की आपण कसे विचारवंत आणि खरे असा आव आणणे, या सगळ्याने आधीही फरक पडला नाही ना आत्ताही पडणार। बांडगुळांमुळे आंब्याच्या झाडाला फरक पडत नाही, फक्त बांडगुळांनी खाल्लेल्या अन्नाला जागावं। आज जे काही 5-50 फॅन्स आहेत ते आंब्यामुळे आहेत। खोटं वेगाने पसरतं पण सत्य कायम टिकतं, अशी पोस्ट बिग बॉस मराठीचे मेकर्स केतन माणगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया स्टोरीवर केली आहे। ही पोस्ट तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया स्टोरीवरही पाहू शकता। त्यामुळे आता केतन माणगावकर यांनी हा टोला अप्रत्यक्षरित्या बिग बॉस मराठीचे जे मोठे रिव्ह्यूअर आहेत, जे या शोचा मोठ्या प्रमाणात रिव्ह्यू करत असतात, तुम्ही जर बिग बॉस पाहत असाल तर तुमच्या लक्षात नक्कीच येईल की बिग बॉस मराठीचा रिव्ह्यू मोठ्या प्रमाणात कोणता यूट्यूब चॅनल करतो आणि त्याच चॅनलला हा अप्रत्यक्षरित्या टोला केतन माणगावकर यांनी मारलेला आहे असं लक्षात येत आहे। तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।